हॅलो गाइज, लर्न विथ श्रेयांश श्रावणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मॅथ्सचे क्वेश्चन्स बघणार आहोत व त्याची ट्रिक्स ही समजून घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या सेशनचे नाव आहे काहीतरी नवीन शिकूया। तर आवडेल ना तुम्हाला हे सेशन करायला? नक्कीच कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हे सेशन कसं वाटलं। तर चला सुरुवात करूया आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हा पहिला प्रश्न आहे, वाचूयात आपण। फॉर अ प्रिन्सिपल 10,000 द डिफरन्स बिटवीन कंपाउंड अँड सिंपल इंटरेस्ट फॉर 2 years इज 81 रुपीज। फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट। आता इथे लक्ष द्या, हा प्रश्न कंपाउंड आणि सिंपल इंटरेस्ट वर विचारला गेलेला आहे। यामध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे 10,000 आणि कंपाउंड आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये त्याचा जे डिफरन्स आहे ते किती आहे 81 आणि टाइम आपल्याला दिलाय 200। मग आपल्याला काढायचं काय तर फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट। आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे ते शोधायचं आहे। तर फुल लेंथीने हा क्वेश्चन सोडवण्यापेक्षा काहीतरी नवीन ट्रिक्सने हा क्वेश्चन सोडवूयात। पण कसं सोडवायचा तर चला बघूयात। तर सर्वप्रथम सूत्र जे ते यापासून एक बनते। सूत्र काय बनतंय बरं? सूत्र डिफरन्स म्हणजेच अंतर इज इक्वल टू मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल इंटू रेट स्क्वेअर इंटू 100। आता हे जे ब्रॅकेट इथे टाकते, आता ब्रॅकेट स्क्वेअर, आता हा जो स्क्वेअर आहे इथे ब्रॅकेट दिलाय, याचा अर्थ हा जो स्क्वेअर आहे हा रेटला पण लागू होतो आणि 100ला पण लागू होतो। तर आपण यामध्ये नंबर्स टाकून बघूयात। आता अंतर, आपल्याला अंतर काय दिले 81 रुपीज। इथे अंतर लिहायचं 81 रुपीज। त्यानंतर पुढे इथे मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल किती दिले आपल्याला मुद्दल 10,000 10,000 इथे लिहून घ्यायचं। त्यानंतर पुढे इंटू मध्ये म्हणजेच गुणिले हा जो आर स्क्वेअर आहे हा आर स्क्वेअर आणि आता हा जो स्क्वेअर आहे हा दोन्हीला पण लागू होतो। इथे रेट आपल्याला माहित नाही म्हणून आर आणि त्याचा स्क्वेअर। आता 100चा स्क्वेअर, इथे नंबर तर दिलेला आहे त्यामुळे आपण त्याचा स्क्वेअर करू शकतो। 100चा स्क्वेअर म्हणजेच किती 10,000। ठीक आहे। आता जर याला सॉल्व केलं तर 10,000 मधून 10,000 गेले, उरले किती रेट स्क्वेअर। मग इथे लिहून घ्यायचंय रेट स्क्वेअर इज इक्वल टू 81 किंवा 81 इज इक्वल टू रेट स्क्वेअर। पण हे आपलं उत्तर झालेलं नाहीये, अजून पुढे करायचंय कारण की इथे काय स्क्वेअर आहे। आपल्याला काय विचारलंय रेट ऑफ इंटरेस्ट, त्याच्यासाठी करायचं काय 81चा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा। आता सर्वांना तर माहिती आहे 81चा स्क्वेअर रूट काय 9 आहे, म्हणजे आपलं आर जे ते काय 9 आहे। खूप सोप्या पद्धतीने असं हे क्वेश्चन आपण सॉल्व केलेलं आहे। सर्वात प्रथम अंतर जे ते लिहायचं इक्वल मुद्दल जे प्रिन्सिपल आहे आपला ते लिहायचं। हा सूत्र लक्षात ठेवा आणि जर लक्षात राहत नसेल तर एखाद्या नोटबुक मध्ये नोट डाऊन केलं तरीही चालेल। आणि इंटू रेट अपॉन 100 आणि ब्रॅकेट स्क्वेअर करायचं। आता अंतर लिहिलं, त्यानंतर जे प्रिन्सिपल आहे ते पण लिहिलं, त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट ते माहीत नव्हतं त्यामुळे आपण इथे आर कन्सिडर केला आणि वरती स्क्वेअर इथे कारण की ब्रॅकेट स्क्वेअर दिले त्यामुळे हे दोन्हीला पण लागू होतं। इथे स्क्वेअर दिला आणि 100चा स्क्वेअर काय होतं 10,000। इथे 10,000ला 10,000 कटले,
किती उरले 81 आणि आर स्क्वेअर. मग 81 इज इक्वल टू आर स्क्वेअर. त्यानंतर हा जो स्क्वेअर आहे ह्याला जर इकडे टाकलं तर 81चा काय होतो तो क्यूब रूट होतो. म्हणजे उत्तर काय आलं 9. समजलं तुम्हाला सगळ्यांना?